गुड इव्हनिंग फ्रेंड्स. समजा मला जर इंग्रजीमध्ये बोलायचं असेल, की मला लिहिण्यासाठी पेनची गरज आहे. मला वाचन करण्यासाठी पुस्तकाची गरज आहे. मला परीक्षा पास करण्यासाठी अभ्यासाची गरज आहे. मला तहान लागल्यामुळे पाणी पिण्याची गरज आहे. अशा प्रकारची वाक्य दैनंदिन व्यवहारामध्ये इंग्रजीतून बोलत असताना आपण कशी बोलावी, तो टॉपिक, ती कॉन्सेप्ट आज मी आपल्याला सांगणार आहे. लक्षात घ्या, अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला बोलायची असतील, तर सुरुवातीला आय घ्या. आय नंतर नीड हे क्रियापद घ्या, NEED नीड. त्याच्यानंतर टू हा शब्द घ्या आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्या. राईट. आता या ठिकाणी नीड या शब्दाचा अर्थ होतो गरज आहे किंवा गरज असणे. तर बघा, या सूत्रानुसार आपण हजारो वाक्य बोलू शकतो. तर पहिलं वाक्य आहे आय नीड टू गो. आता आय म्हणजे मी, लक्षात घ्या, आय म्हणजे मी, नीड म्हणजे मला गरज आहे, टू गो म्हणजे जाण्याची. म्हणजे सूत्रानुसार मी आय घेतलेला आहे, त्याच्यानंतर नीड हा शब्द घेतलेला आहे, त्याच्यानंतर टू हा शब्द घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर व्हर्ब म्हणजे काय, क्रियापद हा शब्द घेतलेला आहे. तर बघा, पहिलं वाक्य आहे आय नीड टू गो. मला जाण्याची गरज आहे, मला कुठेतरी जायचं आहे म्हणून मला जावं लागेल, मला जाण्याची गरज आहे. आय नीड टू स्लीप. मला झोपण्याची गरज आहे, कारण यदा कदाचित मी थकलेला असेन. आय नीड टू स्लीप. आय नीड टू ईट. मला खाण्याची गरज आहे, कारण मला भूक लागलेली आहे. आय नीड टू ड्रिंक वॉटर. मला पाणी पिण्याची गरज आहे. मी जर पाणी पिलं नाही तर यदा कदाचित माझ्या शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात, शरीरामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पाणी माझ्या शरीरासाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी इंग्रजीत बोलतो आय नीड टू ड्रिंक वॉटर. मला पाणी पिण्याची गरज आहे. आता सर्व वाक्य ही आय प्लस नीड प्लस टू प्लस व्हर्बनुसार आहे. आपण चेकआउट करू शकतात, तपासू शकतात. त्याच्यानंतर बघा, आय नीड टू टॉक टू यू. मला तुमच्याशी बोलण्याची गरज आहे. त्याच्यानंतर आय नीड टू लर्न इंग्लिश. मला इंग्रजी शिकण्याची गरज आहे. मी जर इंग्रजी शिकलो तर भविष्यात काहीतरी नवीन करू शकतो. आय नीड टू फिनिश दिस वर्क. मला हे काम पूर्ण करण्याची गरज आहे, म्हणजे मी हे काम पूर्ण केलं पाहिजे. आय नीड टू कॉल हिम. मला त्याला फोन करण्याची गरज आहे. आय नीड टू बाय सम व्हेजिटेबल्स. मला काही भाज्या विकत घेण्याची गरज आहे. आय नीड टू गेट अ न्यू फोन. मला एक नवीन फोन घेण्याची गरज आहे, की माझा पहिला फोन फुटला आहे, माझा पहिला फोन खराब झाला आहे. तर अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी आपण या सूत्राचा वापर करून बिनधास्त इंग्रजीमध्ये बोलू शकतो. आता ही कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर किंवा स्पष्ट करत असताना मला एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगायला आवडेल. ती गोष्ट म्हणजे या आय या कर्त्याच्या बदल्यात किंवा आयला सोडून आपण ही घेऊ शकतो, शी घेऊ शकतो, यू घेऊ शकतो, दे घेऊ शकतो, आपलं स्वतःचं नाव घेऊ शकतो, माय फादर बोलू शकतो, आपण माय मदर बोलू शकतो, माय फ्रेंड्स बोलू शकतो, माय रिलेटिव्ह बोलू शकतो. आपण कोणतंही नाव घेऊ शकतो. आपण आयच घेतलं पाहिजे असं नाही. पण मी आय का घेतलेला आहे, की मला या सर्व माध्यमातून, या सर्व वाक्यांच्या माध्यमातून मला सांगायचं आहे, की मला कशाची गरज आहे, मला काय हवं आहे, मला काय पाहिजे, माझी गरज काय आहे, त्यासाठी मी आय वापरत आहे. तर चला, पुढची स्क्रीन आपल्यासाठी उपलब्ध आहे. पुढच्या स्क्रीनवर देखील अशा प्रकारची वाक्य मी घेतलेली आहेत. बघा, आपण 11व्या क्रमांकाचे वाक्य बघणार आहोत. आय नीड टू क्लीन माय रूम. मला माझी खोली स्वच्छ करण्याची गरज आहे. आय नीड टू रेस्ट. मला आराम करण्याची गरज आहे. आय नीड टू फाइंड माय कीज. मला माझ्या चाव्या शोधण्याची गरज आहे. आय नीड टू पे द बिल. मला बिल भरण्याची गरज आहे.
आय नीड टू एक्सरसाइज डेली, मला रोज व्यायाम करण्याची गरज आहे. राइट. त्याच्यानंतर आय नीड टू रीड दिस बुक, मला हे पुस्तक वाचण्याची गरज आहे. आय नीड टू टेक अ ब्रेक, मला थोडी विश्रांती घेण्याची गरज आहे, कारण काम करून मी थकलेला आहे. आय नीड टू राईट ॲन ईमेल, मला एक ईमेल लिहिण्याची गरज आहे. आय नीड टू चेक द टाईम, मला वेळ तपासण्याची गरज आहे. तर या स्क्रीनवर देखील आपण काही वाक्य पाहिलेली आहेत. अशी वाक्य तुम्ही बनवा. यू कॅन मेक these kinds of sentences and speak in front of the people. अशा प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो आणि लोकांसमोर, मुलांसमोर, विद्यार्थ्यांसमोर बिनधास्तपणे न घाबरता बोलू शकतो. पुढची स्क्रीन देखील आपल्यासाठी उपलब्ध आहे. त्या स्क्रीनवर देखील अशा प्रकारची अनेक वाक्य आहेत. मी एकूण आपल्यासाठी 50 वाक्य शोधलेली आहेत. आय नीड टू वेअर अ जॅकेट, मला जॅकेट घालण्याची गरज आहे. आय नीड टू वॉश माय हँड्स, मला माझे हात धुण्याची गरज आहे. यदा कदाचित माझे हात खराब असतील, मातीने चिखलाने भरलेले असतील, त्यामुळे मला हात धुण्याची गरज आहे. आय नीड टू ओपन द डोअर, मला दरवाजा उघडण्याची गरज आहे. आय नीड टू क्लोज द विंडो, मला खिडकी बंद करण्याची गरज आहे. आय नीड टू गेट अप अर्ली, मला लवकर उठण्याची गरज आहे. आय नीड टू कुक डिनर, मला रात्रीचे जेवण बनवण्याची गरज आहे. आय नीड टू ट्रॅव्हल, मला प्रवास करण्याची गरज आहे. आय नीड टू सेव्ह मनी, मला पैसे वाचवण्याची गरज आहे. आय नीड टू स्टडी फॉर द एक्झाम, मला परीक्षेसाठी अभ्यास करण्याची गरज आहे. कारण की मी जर अभ्यास केला नाही, हाऊ कॅन आय पास, मी कसा पास होईन. त्यामुळे इट इज कंपल्सरी ऑर इट इज मॅन्डेटरीज टू स्टडी, म्हणजे अभ्यास मला करावाच लागेल. कंपल्सरी आहे, कंपल्शन आहे, कारण अभ्यासाशिवाय मी पास होऊ शकत नाही. चला, पुढची स्क्रीन आपल्यासाठी उपलब्ध आहे. पुढच्या स्क्रीनवर देखील अशा प्रकारची वाक्य घेतलेली आहे. मी अनेक किंवा जास्तीचे वाक्य का घेतले असतील, की वी कॅन मेक प्रॅक्टिस अ लॉट, आपण जास्त प्रॅक्टिस करू शकू. आय नीड टू व्हिजिट माय पेरेंट्स, मला माझ्या आईवडिलांना भेटण्याची गरज आहे. आय नीड टू फाइंड अ सोल्युशन, मला एक उपाय शोधण्याची गरज आहे. आय नीड टू हेल्प हर, मला तिला मदत करण्याची गरज आहे. आय नीड टू अंडरस्टँड दिस टॉपिक, मला हा विषय समजून घेण्याची गरज आहे. आय नीड टू टर्न ऑन द लाईट, मला दिवा चालू करण्याची गरज आहे. आय नीड टू आस्क अ क्वेश्चन, मला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे. आय नीड टू फिक्स दिस कम्प्युटर, मला हा संगणक दुरुस्त करण्याची गरज आहे. आय नीड टू वॉच दॅट मूवी, मला तो चित्रपट पाहण्याची गरज आहे. आय नीड टू प्रॅक्टिस मोर, मला जास्त सराव करण्याची गरज आहे, कारण की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट, सरावाने माणूस परिपूर्ण होतो. विदाउट प्रॅक्टिस वी कांट गेट सक्सेस इन एनी फील्ड फॉर विच एव्हर वी हॅव बीन स्ट्रगलिंग फॉर मेनी इयर्स. म्हणजे जी गोष्ट मिळवण्यासाठी आपण अनेक वर्षापासून प्रयत्न करत असतो, ती गोष्ट जर मिळवायची असेल तर देर इज नो ऑप्शन, देर इज नो अल्टरनेटिव्ह एक्सेप्ट हार्ड वर्क. मेहनतीशिवाय किंवा अनुभवाशिवाय किंवा प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. तर आपण, मी पुन्हा सांगतो, या आय या जागेवर स्वतःचं नाव घ्या, आपल्या बहिणीचं नाव घ्या. आता बघा, 37 क्रमांकाचे वाक्य, आय नीड टू प्रॅक्टिस मोर. मी आयला बाजूला करून असं पण म्हणू शकतो, कुणाल नीड्स टू प्रॅक्टिस मोर. संकेत नीड्स टू प्रॅक्टिस मोर. 36व्या क्रमांकाचे वाक्य बघा, मी असं म्हणू शकतो, श्रीरंग नीड्स टू वॉच दॅट मूवी. रुपाली नीड्स टू वॉच दॅट मूवी. जितेंद्र नीड्स टू वॉच दॅट मूवी. ही नीड्स टू वॉच दॅट मूवी. यू नीड टू वॉच दॅट मूवी. म्हणजे मी करता बदलला, बाकी काही बदललं नाही. तर बाय दिस वे यू कॅन ऑल्सो मेक प्रॅक्टिस. चला, पुढची स्क्रीन आपल्यासाठी उपलब्ध आहे. पुढच्या स्क्रीनवर देखील आपल्याला अनेक वाक्यांचा सराव करायला मिळेल. बघूया काय आहे. आय नीड टू शेअर दिस न्यूज, मला ही बातमी शेअर करण्याची गरज आहे. आय नीड टू लिसन केअरफुली, मला लक्षपूर्वक ऐकण्याची गरज आहे. आय नीड टू सेंड दिस पार्सल, मला हे पार्सल पाठवण्याची गरज आहे.
आय नीड टू बी ऑन टाईम. मला वेळेवर असण्याची गरज आहे. आय नीड टू लर्न टू ड्राईव्ह. मला गाडी चालवायला शिकण्याची गरज आहे. आय नीड टू अपोलोजाइज टू हिम. मला त्याची माफी मागण्याची गरज आहे. आय नीड टू कलेक्ट द डॉक्युमेंट्स. मला कागदपत्रे गोळा करण्याची गरज आहे. आय नीड टू चेक द वेदर. मला हवामान तपासण्याची गरज आहे, कारण की आजकाल जास्तच पाऊस होत आहे. आय नीड टू ऑर्गनाइज माय क्लोसेट. मला माझे कपाट व्यवस्थित करण्याची लावण्याची गरज आहे. तर अशा प्रकारची वाक्यांचा आपण भरपूर सराव करू शकतो. पुन्हा स्क्रीन आपल्यासाठी उपलब्ध आहे. ही शेवटची वाक्य आहेत. एकूण 50 वाक्य मी शोधली होती. आय नीड टू बी मोर पेशंट. मला अधिक संयमी होण्याची गरज आहे. आय नीड टू फिल आउट दिस फॉर्म. मला हा फॉर्म भरण्याची गरज आहे. आय नीड टू कन्फर्म द मीटिंग. मला मीटिंगची पुष्टी करण्याची गरज आहे, म्हणजे खरंच मीटिंग आहे की नाही. आय नीड टू अटेंड द क्लास. मला क्लासला उपस्थित राहण्याची गरज आहे, कारण की मी जर क्लासला उपस्थित राहिली नाही तर आज शिक्षक किंवा टीचर काय शिकवतील, तो विषय, ती संकल्पना, तो सब्जेक्ट किंवा ती कॉन्सेप्ट मला समजणार नाही. त्यामुळे आय नीड टू अटेंड द क्लास. तर अशा प्रकारची जवळजवळ 50 वाक्य मी आपल्यासाठी मराठी अर्थासह शोधली होती. जी 50 वाक्य मी तुम्हाला सांगितली, बोलून दाखवली, मी प्रॅक्टिस केली, तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली, तर तुम्ही सुद्धा हीच 50 वाक्य बोलू शकतात असं नाही. तर तुम्हाला एक मंत्र देतो. आय प्लस नीड प्लस टू प्लस वर्ब या सूत्रानुसार तुम्ही हजारो वाक्य बनवू शकतात. हजारो वाक्य बोलू शकतात. हजारो वाक्य लिहू शकतात. म्हणजे प्रत्येकच इंग्लिश ग्रामरच्या पुस्तकात, प्रत्येकच इंग्लिश स्पोकनच्या पुस्तकात अशा प्रकारचे वाक्य असतील किंवा अशा प्रकारचे पॅटर्न असतील असं नाही. पण आपल्या सर्वांसाठी श्रीरंग चव्हाण या पॅटर्ननुसार आपल्याला इंग्रजी शिकवली जाते. मी याला चव्हाण टीचिंग पॅटर्न असं नाव का दिलं आहे, कारण ह्या गोष्टी मी शोधून काढतो. मला एकच तळमळ आहे की मी नवनवीन ट्रिक्सने, नवनवीन पद्धतींनी, नवनवीन मेथड्सने मी आपल्याला कसं शिकवू शकतो आणि इंग्रजी कसं सोपं आहे हे सांगू शकतो. हा माझा एकमेव शुद्ध आणि पवित्र असा उद्देश असतो. शेवटी एकच म्हणेन की तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच लाईक करा, अन्यथा व्हिडिओकडे दुर्लक्ष करा. काही अडचण नाही. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.